मित्रांसोबत रायगड किल्ल्याला निघालेलो. निमित्त होतं शिवपुण्यतिथीचा कार्यक्रम आणि खूप अशी मस्ती मस्करी करत हा आमचा प्रवास चालू होता. त्याचबरोबर महाराजांचा इतिहास खोपोली पाली रोडवरनं आम्हाला जेवढा अनुभवायला मिळत होता त्याच्यावरती देखील आम्ही चर्चा करत चाललेलो. वाटेत दिसणारं पेडली गाव व तिथली बाळाजींची समाधी त्याबद्दल चर्चा झाली. सरसगडाबद्दल चर्चा झाली. सुधागडाच्या इतिहासाबद्दल व बांधकामाबद्दल चर्चा झाली. सुधागडचा व्लॉग देखील माझ्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. सो मी रिसेंटली गेलेलो, त्यामुळे सुधागडबद्दल बरीच माहिती जी माझ्याकडे होती ती मी माझ्या मित्रांसोबत शेअर केली आणि तसाच व्लॉगसुद्धा आहे माझ्या चॅनलवरती, तो देखील आपण पाहू शकता. अशा बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करत करत आम्ही शेवटी खूप सुंदर रस्त्याला लागलो. हा तोच रस्ता आहे जो रायगड किल्ल्याकडे जातो, पण पाचाडला पहिला कनेक्ट होतो. हा रस्ता माझा नेहमीचा मार्ग आहे, ज्यावरून मी कुंभे वॉटरफॉल्सला किंवा रायगड किल्ल्याला जातो. खूप सुंदर असा निसर्गरम्य प्रवास आहे इथला. आणि इथे जो गाडी चालवतो त्याला वेगळाच अनुभव असतो आणि जो लॉंग ड्राईव्ह एन्जॉय करतो त्यांच्यासाठी हा रस्ता खरंच खूप मस्त आहे. पावसाळ्यामध्ये हा अजूनच पाहण्यासारखा असतो. रायगडचा किल्ला आता काही क्षणात आमच्या नजरेसमोर यायला लागलेला. खूप सुंदर असा हा किल्ला सह्याद्री रांगांमध्ये सगळ्यात उंच दिसू लागलेला. बऱ्याच गोष्टी मनामध्ये दाटून यायला लागलेल्या, जसे की शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज घोड्यावरती बसून आपल्या मावळ्यांसोबत ह्याच मार्गाने कसे रायगडाकडे जात असतील. महाराज म्हटल्यानंतर आपण त्या काळात जातो आणि इतका सगळा विचार करतच आम्ही पोचलो आऊसाहेबांच्या समाधीजवळ, म्हणजेच पाचाड गावात. शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला जायच्या आधी आम्ही हाच विचार केला की आपण पहिला त्या माऊलीचे दर्शन घेऊया जिने एक युगपुरुष घडवलं. एक नाही तर 2 युगपुरुष घडवले, जिचे संस्कार तुमच्या आमच्यासारख्या शिवभक्तांच्या मनामध्ये पाहायला मिळतात. हे तेच विचार आहेत जे एकेका काळी जिजाबाईंनी शिवरायांना शिकवले, शिवरायांकडून शंभूराजांकडे, आणि यांच्या पराक्रमातून मावळ्यांपर्यंत पोचले आणि मावळ्यांच्या इतिहासातून, मराठ्यांच्या इतिहासातून आज आपल्या रक्तामध्ये सळसळतात. इथे आल्यावर परत मी त्या काळात गेलो जेव्हा इथे खरंच आऊसाहेबांना अग्नी दिला असेल. तो क्षण कसा असेल, शिवरायांचं मन किती जड झालं असेल, शंभूराजांना काय वाटलं असेल. या दोघांना ज्यांनी घडवलं ती माऊली अनंतात विलीन झाली होती. याच ठिकाणी त्यांना अग्नी दिला गेला होता. पुतळाबाईंनी आऊसाहेबांची खूप सेवा केली होती. इतके सगळे विचार इथे आल्यानंतर मनामध्ये दाटून येत होते. एक पराक्रमी स्त्री आणि एक पराक्रमी विचार हा आऊसाहेब जिजाऊंच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला होता. या माऊलीच्या जिद्दीपोटीच आज महाराष्ट्र घडला. महाराष्ट्रच काय तर हिंदुस्थान घडला. फक्त विचार करा, ही माऊली नसती तर भोसले घराण्यांनी पराक्रम गाजवला नसता, मराठ्यांना मार्ग सापडला नसता, शिवरायांचा विचार, स्वराज्याचा विचार ह्या मातीत रुजूच झाला नसता. आज जो आपल्याला हिंदुस्थान दिसतोय तोच हिंदुस्थान जर का ही माऊली नसती तर कसा दिसला असता. सगळ्यांची सुंता झाली असती, मंदिरांवरचे कळस उतरवले असते, मंदिरांची नासधूस झाली असती, आया बहिणींच्या इब्रतीवरती हात घातला गेला असता. तुमच्या आमच्या बहिणींना, आयांना भर बाजारात मुघलांनी, मुसलमानांनी विकले असते. काय ती जिद्द, काय त्या स्वराज्याप्रतीचा प्रेम. स्वतः खुद्द शहाजीराजांना त्यांनी प्रोत्साहन दिले, नंतर शिवरायांना, नंतर तेच संस्कार शंभूराजांना दिले. शंभूराजांच्या पराक्रमाबद्दल तर काय बोलायची गरजच नाही. सगळ्यांच्या डोळ्या देखत शंभूराजांनी कडवी झुंज 9 वर्षाची मुघलांसोबत दिली आहे. ती प्रेरणा कुठून आली असेल? ती ह्याच माऊलीकडून आली असेल. हीच ती माऊली, आणि ह्याच माऊलीला नतमस्तक होऊन जड मनाने, जड अंतकरणाने आम्ही रायगडाचा मार्ग धरला. या माऊलीसमोर हा प्रचंड रायगड सुद्धा एक छोटंसं ढेकूळ वाटतं.
कारण ह्या रायगडाला आज जी उंची प्राप्त झाली आहे ती या माऊलीच्या विचाराने, शिवरायांच्या पराक्रमाने. रोपवेनी वरती जाणार होतो, त्यामुळे वरती जायच्या आधी म्हटलं खालीच थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. थोडक्यातच नाश्ता केला व रोपवेच्या ऑफिसमध्ये वरती आम्ही पोहोचलो. हे तेच बांधकाम आहे ज्याच्याबद्दल संभाजी महाराजांनी कोल्हापूरच्या नुकतंच ट्विट केलं होतं आणि ते ह्याबद्दल बिलकुल खुश नव्हते. खरं आहे, कारण आज आपण ज्या रायगडाला पाहायला येतो तो रायगड आपल्याला दिसतच नाही. दिसते ते बाकीचे बांधकाम, हॉटेल्स आणि कॅफे. रात्र झाली होती, जास्त काही पाहायला नव्हतं, म्हणून आम्ही समाधीचे दर्शन घ्यायला गेलो. जाताना होळीच्या माळावरचे महाराजांचे दर्शन घेतले व पुढे मार्गस्थ झालो. आज इथे खूप शांतता होती, कारण एक युगपुरुष इथे आज निद्रा घेत होता. आम्ही सगळे शिवरायांच्या चरणी जाऊन नतमस्तक झालो. आमच्यासारखे बरेच शिवभक्त इथे आलेले. शांतपणे त्यांनी दर्शन घेतलं. केवढी भली मोठी ती समाधी आहे याच्यावरनच आपल्याला समजतं की राजा किती मोठा होता, राजाचे काय विचार होते. आज ते विचार महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही, ना संस्कारात ना राजकारणात. ज्या मराठी माणसाला एकत्र राहण्याची शिक्षा दिली, जे संस्कार केले, ते आज कुठेतरी कमी पडत आहेत असं वाटतं. शिवरायांच्या समाधीला आपण नतमस्तक होतो, दर्शन घेतो, आपण प्रेम देखील करतो शिवरायांवरती, छत्रपती घराण्यावरती. पण बोध काय घेतो? त्यांनी जे जे सांगितलं ते आपण कुठे ना कुठेतरी विसरलो. जी एकता सांगितलेली, जी युनिटी सांगितली, त्या युनिटीच्या बेसिसवरतीच एकेका काळी मराठ्यांनी पानिपतचे रणसंग्राम घडवले, अटकेपर्यंत धडक दिली. का? कारण खांद्याला खांदा लावून 18 पगड जातीला एकत्र धरून हा लढा शिवरायांनी उभा केलेला. आज तेच पाहायला मिळत नाही. शिवरायांच्या समाधीवर नतमस्तक होतो, राजसदरेवर नतमस्तक होतो, सिंहासनाला मुजरा करतो, पण जेव्हा रायगडावरनं खाली उतरून जातो तेव्हा मी BJPचा, तू राष्ट्रवादीचा, तू काँग्रेसचा, ह्याच राजकारण्यांच्या पाठी लागून आपण मराठी माणसं विभागले जातो. हा बुलंद असा नगारखाना पाहिल्यावर मराठ्यांचा इतिहास दिसतो, तसाच मराठ्यांच्या मनगटातली शक्ती दिसते, मराठ्यांची तीव्र इच्छाशक्ती दिसते. नगारखान्यातून आत आल्यावर मी पाहिलं मुधोजीराजे भोसले, जे नागपूरच्या घराण्यातले आहेत, त्यांच्या मुखातून नागपूरच्या भोसल्यांचा पराक्रम ऐकायला मिळत होता. त्यांनी जो एक बंगाल आणि बिहारच्या प्रांतामध्ये पराक्रम गाजवलेला, त्याची साक्ष खुद्द नागपूरकर भोसल्यांकडून ऐकायला मिळत होती. ह्यांच्याकडून मी बरंच काही ऐकलं आणि थोडंसंच मी या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये शेअर करतो. त्यातलं हे देखील आपण थोडंसं ऐकून. सासरे हे मुघलांचे जावई आणि त्याचा हा अलिवर्दी खान जावई, आणि त्याचं एकच काम होतं की आई बहिणीला घेऊन जाणं आणि मंदिरांचं नादुरुस्त मंदिराला लुटायचं. कारण की आपल्यामध्ये एक भावना आहे की आपण ईश्वराला आपण काही ना काही अर्पण करतो, आणि त्यामुळं त्यांचा डोळा हा त्या ठिकाणी होता. आणि जेवढी जास्ती नुकसान मंदिराची होईल तेवढं ते करत होते, कारण ते आपल्या देश धर्माला मानत नव्हते. आणि त्यामुळं जगन्नाथपुरी जेव्हा रघुजी महाराजांनी मोहीम सुरू केली आणि ते आपल्या राज्याचा विस्तार करत करत ह्या सर्व गोष्टींना प्रतिकार करत करत जेव्हा ओरिसामध्ये गेले, आणि ओरिसामध्ये गेल्यावर त्यांना माहिती पडलं की इथं जगन्नाथाचं जे पुरातन मंदिर आहे, जे जाज्वल्य आहे, ज्यांना आपण भगवान म्हणतो, ते मंदिराचं पूर्ण नासधूस झाल्याने त्या मंदिरामध्ये असलेले बलराम, कृष्ण भगवान, सुभद्रा माता ह्यांच्या मूर्त्या तिथल्या वेळच्या काही हिंदू त्यावेळेस पुजारी असतील, त्यांनी त्या कुठं जंगलामध्ये लपवून ठेवल्या की त्या मूर्त्या यांनी जाळल्या नाही पाहिजेत, कारण त्या लाकडी असतात.
आणि हे जेव्हा रघुजी महाराज पाहिलं तिथं मग त्यांनी अलिवर्दी खानला ललकारलं आणि त्याच्याशी युद्ध पुकारलं आणि त्याला त्या ठिकाणी त्यांनी संपवलं. आणि संपवल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला, मूर्त्या वापस स्थापित केल्या आणि त्या ठिकाणी पूर्वी रथयात्रा होत होती. ती रथयात्रा पूर्वळ सुरू केली आणि ती ईश्वर कृपेने आजपर्यंत ती चालू आहे. जगन्नाथपुरीची रथयात्राची सुरुवात प्रथम राजे रघुजी महाराजांनी त्यावेळेस केली. एक महानदी होती तिथं, त्या नदीवरनं बाकी लोकांनी त्या ठिकाणी दर्शनाला आलं पाहिजे म्हणून त्या काळात 18 नाल पूल म्हणजे 18 खांबाचा पूल हा महानदीमध्ये दगडी पूल उभा केला आणि तो आज बी सुरू आहे. आणि त्या पुलाचीच कल्पना घेऊन ब्रिटिशांनी मग नदीमध्ये पुलं बनवणं ही सुरू केली. हा एक फार मोठा भाग आहे. आणि त्यावेळेस शेकडो एकर जमिनी, त्यावेळेसचे 21 लाख रुपये हे त्यावेळेस मंदिरासाठी त्यांनी ठेव दिली आणि धर्मशाळा बांधल्या आणि अशा प्रकारे जगन्नाथची सेवा त्यांनी सुरू केली. आणि आज आपण बघता की त्या मंदिराला 2 झेंडे चालतात, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. सकाळचा झेंडा ह्याची आपली परंपरा आहे, मंदिरावर झेंडा 24 तास असतो. पण तो संध्याकाळचा झेंडा रघुजी महाराज सुरू केला तो याच्यासाठी गेला की दिवस असो या रात्र असो आम्ही या ठिकाणी उभे आहे, आमच्या मंदिराकडे कोणी लक्ष दिलं नाही पाहिजे. आणि एक गरुड खांब त्या ठिकाणी त्यावेळेस लावला, आपण त्याला अरुण खांब म्हणतो. गरुड खांब आपला शब्द आहे, अरुण खांब तिकडचा आहे. तो कोणार्कच्या सूर्यमंदिराला जेव्हा खोदून रघुजी महाराजांनी बाहेर काढलं ते आपण त्याला नंतर सांगतोच मी. तिथं 2 अरुणस्तंभ होते, त्यापैकी एक अरुणस्तंभ त्यावेळेस तिथून त्यांनी आणला आणि तो त्या ठिकाणी स्थापित केला. नाही, विषय निघाले तर कोणार्कच्या मंदिराबद्दल तुम्ही जे आता सांगणार की आज कोणार्कचं मंदिर जगप्रसिद्ध आहे, जगातून पर्यटक येतात. पण एकेकाळी हे मंदिर हे जमिनीखाली गाडलं गेलं होतं, माहीतच नव्हतं असं एक मंदिर इथं आहे. आणि ते मंदिर जगासमोर आणण्यामध्ये सुद्धा मराठ्यांचा फार मोठा वाटा आहे. ती सुद्धा कथा ऐकण्यामध्ये आपल्याला खूप आनंद वाटेल, तर त्याबद्दल आपण जरा सांगा. सुरेचं कोणार्क मंदिर त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडलं गेलं होतं कारण ती भीती होती की त्याला तोडतील. काही कारणाने ते घडलं असेल तेव्हा त्या ठिकाणी एक पहाड होता आणि म्हणतात की असं जमिनीला हादरा बसल्यानंतर तो पहाड कोसळला आणि ते मंदिर दबलं. पण जेव्हा युद्धाला जात होते तिथं तो मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये थांबायचे महाराज आणि त्यांची फौज आणि ते लोक त्या ठिकाणी घोडे बांधायचे. तर काही घोडे तिथे एक असं दगडाचं हे दिसायचं तिला ते बांधायचे. एकदा महाराज सकाळी निघाले, महाराजांनी ते दगड पाहिले आणि ते म्हणे की हे साधारण दगड नाही, ते कळस आहे, हिला कळस आहे आणि हे काम म्हणजे आताचे तुम्ही घोडे बांधण्याचे गाडलेले दगड नाहीत, हे ह्या ठिकाणी काय आहे म्हणून त्या वेळेचे तिथले काही लोकांना त्यांनी माहिती घेतली आणि तिथे सांगितलं की एक मंदिर आहे आणि मग त्या मंदिराचं उत्खनन केलं आणि ते सूर्य कोणार्क मंदिर, सूर्याचं मंदिर त्या ठिकाणी उत्खनन करून ते आज आपल्याला सर्वांना बघायला मिळते. शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेचा हेतू नेमका काय होता? नागपूरकर भोसल्यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम ऐकल्यानंतर शिवरायांवरती पोवाडा सुरू झाला. पोवाड्याचा कार्यक्रम देखील खूप छान झाला आणि पोवाडा सुरू झाल्यावर इथे बसणाऱ्या लोकांमध्ये एक वेगळा जल्लोष सुरू झाला आणि ते त्यांच्या हावभावात दिसून यायला लागले. सगळे कार्यक्रम झाल्यानंतर सगळे आपापल्या ठिकाणी झोपले. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मी दर्शन घेतले ते भगव्याचे. हा असाच एक भगवा शहाजीराजांनी शिवरायांना दिला होता. नंतर होळीच्या माळावर आलो व शिवरायांचे दर्शन घेतले. ही मूर्ती पाहिल्यावर सुद्धा एक वेगळी स्फूर्ती येते. त्यांचा निर्णय घ्यायची क्षमता आज सुद्धा आपण आत्मसात केली पाहिजे. आपापल्या आयुष्यात सुद्धा आपण काही कमी लढे देत नाही, पण ही स्फूर्ती घेऊनच आपापलं आयुष्य आपण घडवलं पाहिजे. हा रायगड खूप प्रचंड आहे आणि एक ऐश्वर्य ह्या रायगडाने पाहिलेलं आहे. हे ऐश्वर्य आज कुठेतरी हरवलेलं आहे आणि याचं कारण इथला आपला 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. इंग्रजांनी आपल्याला आपल्याच गडांवरती येणं बंद केलेलं, त्यामुळे बरीचशी नासधूस किल्ल्यांची झाली.
आणि रायगड पण त्यातलाच एक होता. शिवपुण्यतिथी म्हटल्यानंतर मोठी मोठी माणसं तर येणारच, आणि त्याच निमित्ताने मला पाहायला मिळाले सुधांशू त्रिवेदीजी. यांच्याबद्दल आपण बरंच काही ऐकलं आहे, बरेच काही रील्स आपण पाहतो. ह्यांच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही. हळूहळू कार्यक्रमाची सुरुवात होणारच होती आणि त्यामुळे आम्ही राजसदरेवरती आलो. राजसदरेवरती मंडप पाहिला. खूप छान भारदस्त वाटला, पण थोडीशी त्याचबरोबर लाज देखील वाटली. हाच राजा जर का इंग्रजांचा असता तर इथे प्रॉपर राजवाडा उभारला गेला असता. सागवानाची लाकडं वापरली असती, तेच पाषाण वापरले असते, त्याच नक्षीकामांवरती अभ्यास करून तशाच्या तसा एक वाडा बनवला असता. पण आज महाराष्ट्रामध्ये मानसिकतेची दारिद्र्यता आहे. आपण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. किती वर्ष आपण शिवरायांची पुण्यतिथी, शिवरायांचा राज्याभिषेक, शिवरायांचे सगळे सोहळे, शंभूराजांचे सोहळे अशा मंडपात साजरे करणार? मी मध्यंतरी एक पुस्तक विकत घेतलेलं आणि त्याच्यामध्ये नवीन रिसर्च होता. मी कुठल्या पुस्तकाचा ॲडव्हर्टाईज नाही करत आहे, पण ज्याच्यामध्ये राजेंद्र नेमाणेजी यांनी अभ्यास केलेला व त्यांच्या अभ्यासातून रायगडाचे चित्र उभारले होते. अशा गोष्टींवरती अभ्यास करून, अशा इतिहासकारांना व अशा सगळ्यांचे अनुभव एकवटून आपण इथे राजवाडा का बांधू शकत नाही? महाराष्ट्राकडे पैसा नाही का? तर आहे. महाराष्ट्राकडे काही नाही आहे, ती म्हणजे जिद्द, इच्छाशक्ती. माझ्या जन्माच्या आधी शिवरायांची ही मेघडंबरी काँग्रेस सरकारने बसवली होती. त्यानंतर नुकतेच कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांची ही मूर्ती बसवली. त्यांना देखील खूप कष्ट घ्यावे लागलेत परमिशन घ्यायला. शिवरायांचं नाव सगळे राजकारणी खूप मोठ्या मोठ्याने घेतात. इलेक्शन आले की शिवराय आठवतात, रायगड आठवतो, मराठे आठवतात. पण जेव्हा हे कार्यक्रम घडतात तेव्हा ते मंडपात घडतात आणि सगळे राजकारणी येतात, निर्लज्जपणे पाहतात, भाषणं देतात. पण कोणालाही हे वाटत नाही की एकत्र येऊन आपण एक लढा दिला पाहिजे, आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स केलं पाहिजे व इथे एक मोठा राजवाडा जशाच्या तसा बांधणी केली पाहिजे. हे सगळ्यांना वाटतं, सर्वसामान्य जनतेपासून मोठमोठ्या राजकारण्यांपर्यंत. पण स्वतःचे इगो, सेल्फ रिस्पेक्ट हे मोठे आहेत. हे जर का आपण बाजूला ठेवले ना, तर आपण एकत्र येऊ, आपण ह्या गोष्टींसाठी काहीतरी करू. शिवरायांची पालखी जगदीश्वराकडे निघाली. एक एक करून शिवभक्तांनी पालखीला खांदा दिला. काहींनी आठवण म्हणून फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि बरीच लोक स्वेच्छेने इथे येतात, श्रमदान करतात. खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्याच गोष्टींना मला असं वाटतं प्रॉपरली चॅनलाइज केलं पाहिजे. आज पुण्यतिथीच्या निमित्ताने मला वरती जायला मिळाले. मी लहानपणी यायचो रायगडावर, तेव्हा वरती सिंहासनाजवळ मला जाता येत होते, दर्शन घेता येत होते. पण कालांतराने सिक्युरिटी बसवली व वरती जाणे बंद झाले, जी चांगली गोष्ट आहे. पण आज वरती आल्यानंतर जे बांधकाम मला दिसत होतं त्याच्याबद्दल कुतूहलही निर्माण होत होतं. बरेच प्रश्न मनामध्ये उभे राहत होते, जसे की हे बांधकाम महाराजांच्या काळातलेच आहे का? आणि तेवढ्यातच घाणेकर सर माझ्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी मला आणि काही लोकांना सांगितले, या तुम्हाला थोडासा इतिहास दाखवतो. आणि त्यांना मान देऊन आम्ही त्यांच्याबरोबर पुढे सरसावलो. पुढे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक असा पाषाण दाखवला, असे काही दगड दाखवले जे वितळलेले होते. आणि ह्याबद्दल सर स्वतः सांगतील, ते ऐका. हा दगड बघितला? हा इथपर्यंत. आता तर 1 2 3 आणि याचा थोडासा तुकडा. याच्यात हा खालचा पण दगड वितळलेला आहे उष्णतेने. शिवाजी तिकट खानाने जे सिंहासन तोडलं, वितळवलं, तिथे तोडायचं, इथे ती चुलान लावलेलं होतं, तेव्हा इथपर्यंतचे दगड वितळले. अशी ती धग लागत गेली होती. तर ती या वितळण्यासाठी कारणीभूत झाली. असे वितळलेले दगड महाराज दरबाराला नाही लावणार, हे नंतरचे झाले. वितळलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर वितळलेला लावा जसा दिसतो तसं हे दिसतंय. तर आता याच्यात तरी ते चुना उडवला आहे जास्त, पण
हे सगळं हां हे वितळवलेलं आहे. तर हे म्हणजे ही काही अभिमानाने सांगावी अशी गोष्ट नाही आहे. खरी पण ते इतिकत खराने 50 लाखाची लूट रायगडावरून नेलेली आहे. त्यात हे 32 पण सोन्याचं सिंहासन वितळवलं. आपल्याला ते पवित्र आहे, त्यांना ते शत्रूचं होतं. त्यांच्यासाठी जो सोन्यात मतलब होतं, त्यांनी ते नेलं. पण ते सिंहासनाचं काय झालं हा प्रश्न बरेच जण विचारतात. हे त्याचं प्रूफ आहे. पण तेवढ्यातच माझं लक्ष गेलं ते इथे अजून होणाऱ्या नवीन बांधकामाकडे. ही जी जागा आहे ती कालांतराने जर का पुसली गेली तर हा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथे असा कोबा केला जातोय. हे कशासाठी व का मला माहिती नाही. मला कोणालाही कुठला दोष द्यायचा नाही आहे. पण ही अशी जागा आहे ज्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की सिंहासनाचं काय झालं, तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. आणि हे लोकांना पाहायला मिळालं पाहिजे. मी जेव्हा 10वीत होतो, म्हणजे जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी, त्यावेळेस आम्ही इथे मुक्तपणे फिरायचो. आम्ही इथला इतिहास अनुभवायचो. पण आज तसं नाही आहे. पाठचे दरवाजे बंद आहेत. ते मी पुढे दाखवतोच. सकाळी उठल्या उठल्या मी भगव्याचे दर्शन घेतले, महाराजांचे दर्शन घेतले, तसेच महाराजांच्या राजवाड्याचे देखील दर्शन घेतले. इथे आपण राजवाडा बांधला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर पुढे आलो तर तिथे मला विवेक सभा पाहायला मिळाली. याच विवेक सभेमध्ये दोन्ही छत्रपतींनी आपापल्या मंत्र्यांसोबत कितीतरी वेळा महत्त्वाची चर्चा केली असेल. ही तीच जागा. हे सगळं आता आपल्याला चौतऱ्यांमध्ये रूपांतर झालेलं दिसतं. याचं बांधकाम झालं पाहिजे. शिवरायांचा इतिहास जपला पाहिजे. हे तेच 2 दरवाजे आहेत जे आपल्याला समोर दिसत आहेत. आणि ह्याच दरवाज्यांमधनं मी एकेका काळी सिंहासनाच्या दिशेने जायचो. महाराज स्वतःसुद्धा गेले असतील, कारण का ह्या विवेक सभेतूनच महाराज आपलं कामकाज करून दरबाराकडे जात असतील. आणि त्यासाठीच हे 2 दरवाजे होते. पण आज तेच दरवाजे बुजवलेले दिसतात. ज्याच्यामध्ये सिंहासन वितळवले असेल इतिकत खानाने, त्याबद्दलचा इतिहास दिसतो. असे बरेच अवशेष आहेत या रायगडावरती जे कालांतराने विलुप्त होत चालले. पुढे आलो, टकमक टोकाचे दर्शन घेतले, कारण पालखी समाधीकडे गेली होती. शिवरायांच्या समाधीला जायच्या आधी मी जगदीश्वराचे दर्शन घेतले. तेवढ्यातच हेलिकॉप्टरचा आवाज देखील यायला लागला आणि माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशाने शिवरायांवरती पुण्यतिथीच्या वेळेस पुष्पवृष्टी करायचा निर्णय घेतलेला. गेले काही वर्ष ही प्रथा सुरू झालेली आहे. मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली. जगदीश्वरावर देखील पुष्पवृष्टी केली व नंतर शिवरायांच्या समाधीवरती देखील पुष्पवृष्टी करण्यात आली. हा क्षण मी पहिल्यांदा पाहतो. माझ्यासारखे बरेच पहिल्यांदा पाहत होते, अनुभवत होते. आणि खरंच खूप सुंदर वाटला तो क्षण.
पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला व माझी नजर गेली ती पुतळाबाईंच्या समाधीवरती. हो, पुतळाबाईंची समाधी. घाणेकर सरांनी त्यांच्या पुस्तकात दुर्ग दुर्गेश्वर रायगड याच्यामध्ये अभ्यास करून लिहिलेलं आहे. जी माहिती लिहिली आहे ती तुम्हाला पुस्तकात वाचायला भेटेलच. पण पुतळाबाईंची ही समाधी आज दुरवस्थेत म्हणता येईल अशी आहे. ज्या वाघ्या कुत्र्याचा कुठलाही पुरावा नाही, फक्त एका कथेमध्ये लिहिलेल्या गोष्टींमुळे वाघ्या कुत्रा निर्माण झाला आणि आज त्या पुतळ्याला पुतळाबाईंच्या समाधीवर बसवण्यात आले आहे. याबद्दल देखील राजकारण केले जाते. मराठी समाज अभ्यास करून कधी कुठली गोष्ट ठामपणे सांगू शकेल माहीत नाही. सगळे आपापले स्वार्थ घेऊन नाचतात. समाधीपासून बाहेर आल्यावर बाजारपेठेच्या पडझड झालेल्या भिंती पाहायला भेटल्या. बाजारपेठेत पाहिल्यावर डोकावल्यावर मला सगळ्या तटबंदी पडलेल्या दिसल्या आणि ह्याचं कारण आपणच आहोत. कारण आपण इथे येतो, कार्यक्रमांच्या निमित्ताने राहतो, टेंट टाकतो, रश्श्या बांधतो, ह्याच भिंतींचा टेका घेतो, सपोर्ट घेतो आणि नंतर ह्याच भिंती पडतात, झडतात आणि मग आपण शासनाला विचारतो की रायगडाचं काम कधी होणार. जास्त काही बोलत नाही, बरंच काही पाहिलं, अनुभवलं व दाटलेलं मन घेऊन रायगडावरनं खाली उतरून आलो. अशा बऱ्याच गोष्टींवरती आम्ही चर्चा करतच आलेलो की काय करता येईल, कसं करता येईल. पण खूप मोठी विल पॉवर पाहिजे, तेव्हाच ह्या गोष्टी घडतील. विखुरलेली मनं आणि विखुरलेली लोक कधीच स्वराज्य घडवू शकत नाही. हा व्लॉग, ही माझी आठवण एवढीच होती. जय शंभूराजे, जय शिवराय.